हॅलो स्टुडंट, तर मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलचे आपण ड्रॉबॅक्स आता आपण एक्सप्लेन करणार आहोत. ओके, तर ड्रॉबॅक्स एक्सप्लेन करण्याच्या आधी मला रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल मध्ये कोणते कोणते पॉईंट्स आपण सांगितले होते सांगा बघूया. तर एक म्हणजे न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होते, जस्ट लाईक इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस, जस्ट लाईक प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. ओके, नंतर काय, न्यूक्लियस कसा आहे, हायली डेन्स आहे, मासिव्ह आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे. ओके, त्यानंतर न्यूक्लियसचा मास किती आहे, 99.9% मास ऑफ दी ॲटम. नंतर काय सांगितलं, साइज ऑफ द न्यूक्लियस किती, 10⁻⁻15. नंतर काय सांगितलं होतं, साइज ऑफ द ॲटम 10⁻10. आता ह्या रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलचे काही ड्रॉबॅक्स. पहिला ड्रॉबॅक म्हणजे हे ॲटॉमिक मॉडेल मध्ये ॲटमची स्टॅबिलिटी एक्सप्लेन होत नाही. काय एक्सप्लेन होत नाही, ॲटमची स्टॅबिलिटी एक्सप्लेन होत नाही. या ॲटॉमिक मॉडेलमध्ये फक्त एवढंच सांगितलं की इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसच्या भोवती फिरतात. खरं ॲटमला वेगवेगळ्या ऑर्बिट्स आहेत आणि प्रत्येक ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन काय सगळे एकाच ऑर्बिटमध्ये हे होत नाही, म्हणजे काय म्हणूया आपण, फील होत नाही. त्यांना पहिल्या ऑर्बिटमध्ये ते 2 फील होतात, दुसऱ्यामध्ये 8, म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आपल्याला ऑब्झर्व होत नाही. म्हणजे इथे फक्त एवढंच सांगितलं की इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसच्या भोवती फिरतात. तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, म्हणजे वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये वेगवेगळी क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रॉन असतात ना. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 क्वांटिटी असते, दुसऱ्यामध्ये 8. हा ह्या थिअरीचा ड्रॉबॅक आहे. म्हणजे पहिला ड्रॉबॅक काय सांगितलं, स्टॅबिलिटी एक्सप्लेन होत नाही. दुसरा ड्रॉबॅक काय, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात हे एक्सप्लेन केलं, खरं कुठल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतात याचं एक्सप्लेनेशन आपल्याला आढळत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ॲटॉमिक थिअरीमध्ये, रुदरफोर्ड ॲटॉमिक थिअरीमध्ये ॲटॉमिक स्पेक्ट्राचं एक्सप्लेनेशन मिळत नाही. ॲटॉमिक स्पेक्ट्रा म्हणजे काय, ॲटम मधून बाहेर पडणारी लाईट. जसं एखाद्या मटेरियल आपण गरम केलं तर त्या मटेरियलचा कलर बदलतो, त्याचा कलर बदलता काय दिसत, त्या स्पेसिफिक कलरची लाईट बाहेर पडत असते. उदाहरणार्थ जर मी आयर्नला खूप हीट केलं तर आयर्नचा कलर बदलतोय, रेड होतोय. याचा अर्थ काय, त्यातनं रेड लाईट इमिट व्हायला लागली. याला काय म्हणायचं, इमिशन ऑफ लाईट. म्हणजे थोडक्यात काय, ॲटॉमिक स्पेक्ट्रा म्हणजे काय, ॲटम मधून बाहेर पडणारी लाईट किंवा ॲटम मधून बाहेर पडणारा फोटॉन, त्याचं एक्सप्लेनेशन याच्यात मिळत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, समजा हा न्यूक्लियस आहे पॉझिटिव्हली चार्ज आणि हा इलेक्ट्रॉन, हा निगेटिव्ह चार्ज ह्याच्याभोवती फिरायला लागला, म्हणजे हा ऍक्सेलरेटेड आहे. हा कसा आहे, ऍक्सेलरेटेड. ज्यावेळेस ऍक्सेलरेटेड चार्ज रिव्हॉल्व होतोय, म्हणजे रिव्हॉल्व होत असतो, त्यावेळी त्याच्यातून एनर्जी बाहेर पडते, म्हणजे एनर्जी लॉस होते. त्यामुळे त्याची एनर्जी कमी होणार आणि एनर्जी कमी झाल्यामुळं त्याचा रेडियस कमी कमी होत जाणार आणि शेवटी तो इलेक्ट्रॉन पुन्हामध्ये फॉल व्हायला पाहिजे, न्यूक्लियस मध्ये फॉल व्हायला पाहिजे. तर असं काही घडत नाही. का घडत नाही, याचं एक्सप्लेनेशन बोर्स ॲटॉमिक मॉडेल मध्ये आपल्याला मिळते. कशामध्ये मिळते, बोर्स ॲटॉमिक मॉडेल मध्ये. बोर्स ॲटॉमिक मॉडेल मध्ये सांगितलेलं आहे की सेंट्रिपिटल फोर्स, तर एखादा पार्टिकल ज्यावेळी गोल फिरत असतो सर्क्युलर पाथ मध्ये, त्यावेळी त्यासाठी कुठला फोर्स गरजेचा आहे, सेंट्रिपिटल फोर्स गरजेचा आहे. कोणता फोर्स गरजेचा आहे, सेंट्रिपिटल फोर्स. तो कुणी बॅलन्स केलाय, हा पॉझिटिव्हली चार्ज, हा निगेटिव्हली चार्ज. दोन चार्जेस मध्ये असणारा फोर्स कोणता, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे दोन फोर्स बॅलन्स्ड आहेत, म्हणजे इक्वल आहेत. त्यामुळे हा निगेटिव्हली चार्ज जो इलेक्ट्रॉन आहे तो आतही येत नाही आणि बाहेरही जात नाही, म्हणजे तेवढं फिक्स डिस्टन्स मेंटेन करतो. कळलं का? तर ह्याला काय वाटलं होतं रुदरफोर्डला, की हा ऍक्सेलरेटेड चार्ज ज्यावेळी रिव्हॉल्व होईल त्यावेळी एनर्जी लॉस होईल किंवा एनर्जी रेडिएट होईल, त्यामुळे त्याचं रेडियस आहे जे कमी कमी होत जाऊन शेवटी तो कोणामध्ये पडायला पाहिजे, न्यूक्लियस मध्ये फॉल व्हायला पाहिजे. तर असं काही घडत नाही. तर हे या थिअरीचे ड्रॉबॅक्स. पहिला म्हणजे काय, ॲटॉमिक स्टॅबिलिटी मिळत नाही, ॲटॉमिक स्पेक्ट्रा एक्सप्लेन केलं नाही. दुसरं काय सांगितलं, ॲटॉमिक स्पेक्ट्रा एक्सप्लेन केलं नाही. डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन डिफरंट ऑर्बिट एक्सप्लेन केलेलं नाही. डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन डिफरंट ऑर्बिट हे एक्सप्लेन केलं नाही. दुसरं म्हणजे काय, ज्यावेळी एखादा इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल ऍक्सेलरेट होतो त्यावेळी त्याची एनर्जी रेडिएट होते, त्यामुळे त्याचं रेडियस डिक्रीज होत जाऊन ते न्यूक्लियस मध्ये फॉल होतोय. असं काही होत नाही. का? कारण सेंट्रिपिटल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हे बॅलन्स्ड आहेत, त्यामुळं असं काही होण्याची चान्सेस नाही. हे या थिअरीचे ड्रॉबॅक्स. आता एक ड्रॉबॅक एका स्टुडंटने विचारला होता, तो म्हणजे हायड्रोजन ॲटम मध्ये किंवा कुठल्याही ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन कधी वेगळा होणार आणि कधी वेगळा होत नाही, असं त्याने विचारलं. म्हणजे थोडक्यात काय, सेपरेशन ऑफ इलेक्ट्रॉन, थोडक्यात त्याला एक्सप्लेनेशन पाहिजे. आता मी ते एक एक्झाम्पल घेतो, हायड्रोजन ॲटम. कुठलं एक्झाम्पल दिलं मी, हायड्रोजन ॲटम. तर कसं आहे, हे पुढे येणार आहे तुम्हाला. तर प्रत्येक ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी फिक्स असते. पहिल्या ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्याची एनर्जी असते -13.6. याचा अर्थ काय, पहिल्या ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांना, त्या इलेक्ट्रॉनला ह्या न्यूक्लियसनं -13.6 ने अट्रॅक्ट करून ठेवलं आहे. काय करून ठेवलेलं, अट्रॅक्ट करून ठेवलं आहे. मग आपण ज्यावेळी याला -13.6 ह्याच्यापेक्षा जास्त एनर्जी देऊ किंवा +13.6 किंवा +13.6 पेक्षा जास्त एनर्जी देऊ, मी परत एकदा रिपीट करतो बघा, ह्या इलेक्ट्रॉनला 13.6 -13.6 याची एनर्जी आहे ना, त्याला +13.6 किंवा त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी जर आपण दिली, +13.6 किंवा त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी दिली, तर हा इलेक्ट्रॉन वेगळा होईल, म्हणजे याच्यापासून काय त्याला सेपरेट झाला. त्याला आपण आयोनाइज झाला पण म्हणू शकतो. समजा मग तुम्ही म्हणाल कमी दिल्यावर काय होणार, म्हणजे मी ह्याला समजा एनर्जी देतो
-3 किंवा -5 दिली तर हा इलेक्ट्रॉन सेपरेट होणार का? तर त्यावेळी हा इलेक्ट्रॉन सेपरेट होत नाही. तो काय करतो त्याच्या पुढच्या ऑर्बिट मध्ये जंप करतो, एक्साइट होतो. त्यावेळी तो काय होतो? एक्साइट होतो. कळलं का? तुम्ही म्हणाल एक्साइट व्हायला त्याच्या भोवती ऑर्बिट आहे का? तर बाळांनो कुठल्याही ऍटमला, आता मी हायड्रोजन ऍटमला तुम्ही म्हणाल की एकच ऑर्बिट असते, नाही. हायड्रोजन ऍटमला एक ऑर्बिट नाही. हायड्रोजन ऍटमला ह्याच्या पुढे पण ऑर्बिट असतात, खरं ते एम्प्टी असतात. ते कसे असतात? एम्प्टी. म्हणजे याचा अर्थ काय? ज्यावेळी मी त्याला +13.6 किंवा त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी दिली तर तो इलेक्ट्रॉन पूर्णतः सेपरेट होतो, म्हणजे त्याचा आणि ऍटमचा काही संबंध राहणार नाही. तर जर मी -13.6 ही जी एनर्जी आहे ना त्याच्यापेक्षा जर मी कमी दिली, म्हणजे 2 दिली, 3 दिली, 5 दिली, अशी काहीतरी दिली, कमी दिली, तर तो इलेक्ट्रॉन काय होणार? हायर ऑर्बिट मध्ये जंप करणार, त्यावेळी तो सेपरेट होणार नाही. म्हणजे आयोनाइज होण्यासाठी एनर्जी किती द्यावी लागते? त्या ऑर्बिटवर डिपेंडेंट आहे. कशावर डिपेंडेंट आहे? ऑर्बिटवर. प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी वेगळी असते. हे तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चर मध्ये आय थिंक ह्याच्या पुढे दुसऱ्या लेक्चर, 2 लेक्चर, ह्याच्यानंतर दुसरं जे लेक्चर होणार 2 लेक्चर नंतर ते मी एक्सप्लेन करणारच आहे. ओके, त्याच्यामध्ये एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन हे आर्टिकल येणारच आहे, त्याच्यामध्ये डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन मिळेल.